Hey, hello guys, good morning. I'm Amol and welcome to my logging series. So today I want to give some information regarding one animal disease and how it affect the production of milk and how it will affect the health of our animals. Okay. So तर भावनो नमस्कार. मी एका रोगाबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. ठीक आहे. तो रोग आहे लाळ भावनो. ते लाळ म्हणजे काय प्रकार काय नेमका? तर भावनो जी जनावर आहे त्यांना लाळ आल्यावर ताप येतो. ठीक आहे. थंड वाजून येते. त्याच्यानंतर तोंडात फोड्या उठायला चालू होत्या. तोंडातून लाळ गाळायला चालू होते. ठीक आहे. पायानं व्यवस्थित चालता येत नाही. जे काय दूध देतात ते सगळं बंद होते. आता मी भावानो तुम्हाला पहिल्यापासून सांगतो काय गोष्टी आहेत. भावानो ह्या 2 आठवड्याच्या मागं माझं मिल्क प्रोडक्शन जवळजवळ 45 ते 50 लिटर रोज ॲव्हरेज दूध मिल्क प्रोडक्शन व्हायचं. पण आता हा आजार आल्यामुळं काय झालं आहे भावानो, फक्त 5 लिटर दिवसाचं दूध निघतं आहे. ठीक आहे. तर विषय असा आहे की भावानो अशा मोठ्या काही लॉसला सामोरे जावं लागतं गावातल्या. पण गावातल्या माणसांच्याकडे भावानो असं उमेदीनं उभी राहण्याचं आणि काहीतरी करून दाखवण्याची उमेद असते. ठीक आहे. ते असं हार मानत नाहीत. ठीक आहे. भावानो हे काय मी तुम्हाला असं सहानुभूती म्हणून मी काय सांगत नाही. ठीक आहे. सहानुभूती काय सांगायचं भावानो, मी तुम्हाला पहिलाच सांगितले जे पण काय सांगणार भावानो युनिक सांगणार. ठीक आहे. ज्या काय बारीक सारीक म्हणजे डार्क साईड पण सांगणार भावानो आणि शायनी साईड पण सांगणार तुम्हाला. ठीक आहे. असं तुम्हाला कोण सांगणार नाही भावानो. प्रत्येकजण भावा तुम्ही कुठं पण जावं तुम्हाला असं डार्क साईड नाही सांगणार तिने. ठीक आहे. मी भावा तुम्हाला सगळं सांगणार, व्यवस्थित सांगणार. का गाव हे सोनं आहे लोक म्हणतात हे पण भावानो व्यवस्थित सांगणार. आता तुम्ही म्हणणार भावानो हे असलं चाललंय तुझं आणि गाव कसं सोनं असेल. अरे भावानो बारीक मोठ्या गोष्टी होत राहणार. ठीक आहे. हा पहिला एक्सपिरियन्स आहे आपला. किंवा असं आमच्या पण आयुष्यात मी आता लहानाचं मोठं झालो या धंद्यात म्हणा किंवा अशा एन्व्हायरमेंटमध्ये. माझे पण भावानो पहिल्यांदा अशी गोष्ट घडली आहे. ठीक आहे. पूर्ण लॉस आहे. आता तुम्ही उन्हाला बांधलेली जनावरं बघू शकताय भावानो. ठीक आहे. थंडीनं कडकडत होती. आता सकाळी 8 वाजलेत. सगळे मी व्यवस्थित बाहेर बांधले जाता. यांना जर व्यवस्थित धुणार, वाळवणार, यांना औषध उपचार करणार. रोज बघा रोज आजारपण चालू आहे भावना. यांचा रोज डॉक्टरचा खर्च आहे, सगळ्या गोष्टी औषध उपचाराचा खर्च आहे. पण भावना आम्हाला घालाय काय वाटणार नाही. का वाटणार नाही भावना, मी तुम्हाला सांगतो जवळजवळ प्रत्येक दिवसाला भावना 3,000 यांचं पर नेट प्रॉफिट काढले काय. त्यामुळे ह्यांना घालाय मला काय वाटणार नाही. आपला जेव आहे भावानो. ठीक आहे. आणि भावना अशाच गावातल्या कल्चरसाठी आणि अशाच विलेज लाईफसाठी भावना अमोल धनगरला सपोर्ट करा. ठीक आहे. मी सगळ्या गोष्टी दाखवणार भावना, बारीक सारीक लहान मोठ्या आणि सगळ्या गोष्टी दाखवणार. आणि तुम्हाला हे शेवटी मी दाखवून देणार की भावनो का विलेज हेच लाईफ आहे, का विलेज हेच सोनं आहे. काय आता माझी सुरुवात आहे भावनो, पण होईल चांगलं. ठीक आहे. काही बोलताना अडकळतोय, काही गोष्टी लाजरेपणामुळे काही सांगता येत नाही. माणसं बघतात हे बघतात. पण भाई आता सगळं व्यवस्थित करायच्या गोष्टी आणि सगळं व्यवस्थित होणार भावनो या धंद्यात पण आपल्या. ठीक आहे. असं काय मी भावनो सहानुभूती मिळवत नाही. ठीक आहे. ज्या गोष्टी आहेत त्या मी सांगत असतोय. सहानुभूती काय मिळवायची भावा यात. ठीक आहे.